आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि NR बोरपाडा या टीमला शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं आहे या मॅचमध्ये। सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय, एका बाजूला दीपक पाटील आणि एका बाजूला आपण पाहतोय दर्शन पाटील। या खेळाडूला सलामीची एक चांगली जोडी पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाजाचा जर विचार केला तर वडगर क्रिकेटसाठी भरपूर काही या दोन फलंदाजांनी दिलं आहे। दीपक पाटील एक जुनं जाणतं क्रिकेटर आणि आज आपल्या संघासाठी तो देखील मैदानावरती दाखल होते। बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला विश्वास लसने, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी अलाउंड कापे चेंडू खेळलेत, डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली। पहिला चेंडू फेस करत असताना सिंगल या ठिकाणी दीपक पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय। अगदी कालच्या दिवसामध्ये देखील गावदेवी वडगड संघाने नागले येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती। तो संघ आज या मैदानावरती देखील दाखल झालाय। दर्शनच्या विरोधात चांगला फटका खेळलाय, शतरक्षक नाहीये, बॉल जातोय इनटू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दर्शन पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार। त्याच्या सायाने ऑन साइडला आणि चांगलं शतरक्षण, फक्त एकच धाव, खोलवट टप्प्याचा चेंडू होता, छोट्या बॅकलिपनं या फटक्यावर खेळलेत फलंदाज दर्शन पाटील आणि इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती। चांगला सेन्सिबल क्रिकेट दर्शन पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय। या अगोदर त्याच्या बॅटमधून चौकार, तदनंतर सिंगल डबल्स घेतले जात आहेत, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय विश्वासचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे। या सिटीचं वाईट पंच दुनियात समांतर करतील आणि अव्वंतरच्या स्वरूपात अजून एका धावेची भर पडली। या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावर। अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील मास आपल्याला जॉईन झालेत आणि सदस्य देखील आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शॉट फाईन लेगला टिपलाय, झेल संपलाय खेळ। दीपक पाटील बॅक टू द पेव्हिलियन, मोठी विकेट प्राप्त केली गोलंदाज विश्वास लसनेनं दीपक पाटीलला बाद केलं, फलंदाज बाद। जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा। आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात, सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत। शेवटच्या षटकामध्ये अन्यथा तुम्हाला एक फिल्डर 30 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल। विश्वास लसने साठी खोलवट टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटलाय, संधी निर्माण झाली होती परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी झेल घेणं फार डिफिकल्ट असतं, परंतु चांगला प्रयत्न गोलंदाज विश्वास लसनेने दाखवला। इथे पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी वडघर या संघाने धाव फळकावरती धावा उभारल्यात, त्या 1-9 धावा, समिश्र षटक राहिलं। या षटकामध्ये दीपक पाटीलची मोठी विकेट विश्वास लसने प्राप्त केली। कालच्या रात्रीमध्ये दीपक पाटीलची बॅटिंग खूप चांगली राहिली होती, पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो ठरला होता। अगदी कमालीची बॅटिंग नागले येथे या स्पर्धेमध्ये, अगदी रजनी स्पर्धेमध्ये अगदी त्याचा खेळ बहरला। आज मात्र स्वस्तामध्ये बाद झालेत दीपक पाटील। अगदी पहिला चेंडू त्याने फेस केला, 1 धाव आली, तदनंतर त्यांची विकेट या मॅचमध्ये मिळाली।
न्यू बॅटर अवी पाटील एक दर्जेदार खेळाडू गावदेवी वडगडसाठी कित्येक वर्षे झाले हा खेळाडू सातत्यानं चांगला परफॉर्मन्स देतोय. आज त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 बंटी शेळके हा गोलंदाज दाखल झालाय आणि स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाटील एक कमालीचा खेळाडू आहे, लाजवाब क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बंटी शेळके लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल आखू टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला दर्शनच्या बॅटमधून. 6 धावा. बंटीचा हा चेंडू देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अगदी पहिला तर चेंडू हवेत होता, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु पोहोचू शकले नव्हते. फक्त एक धाव मिळते या चेंडूवरती फलंदाज दर्शन पाटीलला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय दर्शन पाटील. या अगोदर देखील त्याच्या बॅटमधून चौकार आला, तदनंतर स्ट्राईक रोटेट केली गेली, इथे देखील षटकार आलाय आणि सिंगल त्याच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट अफलातून क्रिकेट दर्शवत असताना अवीसाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय, अगदी चेंडूला पुल केलाय, कंट्रोल फुलचा फटका होता आणि ज्या पद्धतीनं अवीला खेळायचा होता ना तसा फटका खेळता देखील आला नाही आहे. थोडासा निराश आहे अवी या चेंडूवरती परंतु एक धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका धावेनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 17 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी म्हात्रे दादांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. GCIचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. आणि इथे मोठी विकेट दर्शन पाटील बॅक टू द पिव्हिलियन. इथे विस्तारित फटका होता, शतरक्षक होते डीपमध्ये, करणार नाहीये चूक, टिपलाय झेल, संपलाय खेळ. अजून एक मोठा धक्का बसतोय टीम गावदेवी वडगरला. फलंदाज दर्शन पाटील बॅक टू द पिव्हिलियन. सन्माननीय केवनी गावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय रामजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन त्याचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थातच GCAचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. बंटी शेळके खोलवट टप्प्याचा चेंडू आणि इथे अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय या ओव्हरमध्ये. लाजवाब गोलंदाजी करतोय बंटी शेळके. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर लाजवाब कमबॅक करतोय. 2 धक्के टीम गावदेवी वडगरला बसतात. सुरुवातीला दर्शन पाटील आणि इथे यश पाटील देखील अगदी पहिला चेंडू फेस करत असताना इथे बाद होतोय. नक्कीच पाहायला मिळेल. तर चांगला चेंडू पाहायला मिळाला बंटी शेळकेच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर रिझनमध्ये खेळले, डीपमध्ये शतरक्षक पुढे सरसावले, चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. जास्त वेळ दौडू नका कारण यानंतर देखील आपल्याला सामना खेळवायचा आहे. जास्त वेळ खर्च करू नका, वेळेचं नियोजन करायचं आहे. यानंतर होणारा सामना जून नांदुरकी विरुद्ध चौटा हिरवा मानकोली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर तुम्हाला टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अगदी पाहिलं तर RK बिल्डर्स, सुमित कुमार अँड कंपनी
टॉस बॉक्स त्यांच्या माध्यमातून मात्र स्पॉन्सर केला गेला आहे आणि या टॉस बॉक्समध्ये जून अंदुरकी संघाचा कर्णधार आणि चौथा हिरवा मानकोली संघाचा कर्णधार आपण यायचा टॉस करण्यासाठी. तुम्ही जर जास्त वेळ दवडला, तुम्ही जर लेट रिपोर्टिंग केले तर तुमच्या टीमला 3 बॉलची पॅनल्टी देखील असेल, कारण GCAच्या माध्यमातून अगदी स्पर्धा खेळवली गेली आहे आणि अगदी जर पाहिलं तर GCAची नियमावली आहे त्यांचं तुम्हाला पालन करावंच लागेल. या क्रीडा स्पर्धेमध्ये लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि अगदी पहिल्या दिवसापासून अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अल्लोड गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिली. BTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी यूट्यूब वाहिनीवर देखील क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 विवेक डोंगरे आलेत आणि स्ट्राईक एंडला. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवलाय, शतरक्षक नाहीये, बॉल जातो इन टू द गॅप. चांगला फटका फलंदाज रोहितच्या बॅटमधून येतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार. स्ट्रोक अगदी पहिला चेंडू फेस केला होता तेव्हा एक धाव आली आणि इथे रोहितच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला. विवेक डोंगरेच्या विरोधात ठोकलाय हा चौकार. आज कर्णधाराला साजेसा खेळ करावा लागेल रोहितला या मॅचमध्ये. इथे देखील शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे पाहिला आशालभूत नजरेनं, पंच समत नाही आहे. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याच्या चपल्याईनं हरणाचा वेग धारण केला या दोन्ही फलंदाजाने. लेग बायच्या स्वरूपात जरूर या 2 धावा मिळतील, परंतु प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते. अगदी पाहिलं तर प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये सुरू असतो आणि ती धाव इथे कंप्लीट केली आहे. अगदी 2 धावा कंप्लीट केल्यात रोहितनं या चेंडूवरती. गोलंदाज विवेक डोंगरे बॉल इन ट्रॅकवरती. विवेकचा हा चेंडू वेगवान होता, बॅटची आतली कड आणि इथे खेळाडूवृत्ती दाखवली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता अगदी मैदान सोडलंय रोहितनं आणि इथे फलंदाज बाद होते. अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतो टीम गावदेवी वडगरला. रोहित पाटील बॅक टू द पेव्हिलियन. अगदी 22 जानेवारी हा दिवस एक ऐतिहासिक दिवस असेल, अविस्मरणीय दिवस असेल, कारण अयोध्येमध्ये राम मंदिरची उभारणी आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण हिंदूंचे आराध्य दैवत श्री राम प्रभूंची अगदी तिथे प्राणप्रतिष्ठा केली जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक डोंगरे, स्ट्रायकिंग इनला जीत पाटील. जीतसाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. यस, इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडूवृत्ती दाखवली जाते, क्रिकेटमध्ये एकात्मता देखील दाखवली जाते आणि या तिन्ही गोष्टी जिथे एकत्र होतात ना मित्रांनो, त्यालाच क्रिकेट म्हणतात आणि तीच खेळाडूवृत्ती आज रोहितनं दाखवली मैदानावरती. अगदी पंचांच्या निर्णयाची त्यांनी वाट न पाहता मैदान सोडलं, सेन्सिबल क्रिकेट खेळलं, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं. स्विचीचा फटका, वाह वाह वाह, व्हॉट अ शॉट. फ्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना जीत पाटील कलात्मक क्रिकेट खेळतोय. अफलातून फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजाचा अगदी वेगाचा वापर केला, फक्त दिशा दिली. स्विचचा फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि हा सदाबहार चौकार येतोय जीत पाटीलच्या बॅटमधून. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. विवेक डोंगरे इथे देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज जीत पाटीलच्या बॅटमधून येतोय. लाजवाब फटका, बॉल सीमारेषा पार चौकार आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती.
पाटील गोलंदाजी करण्यासाठी जास्त ओळखला जातो, परंतु तो फलंदाजी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पहिला होता स्विच हिट, तदनंतरचा होता रिव्हर्स स्वीप. कमालीचे 2 फटके तो खेळलाय. अगदी गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय, कारण डीप थर्डमॅनला शतरक्षक नव्हता, थोडासा आतमध्ये होता. आता डीप थर्डमॅनला शतरक्षक ठेवलाय. गोलंदाज विवेक डोंगरे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. इथे अगदी पहिला तर स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, फटका फसलाय जीत पाटीलचा. त्याला देखील परतावा लागेल. अविनाश थोडासा निराश आहे, कारण चुकीच्या पद्धतीने हा फटका खेळलाय जीत पाटील. अगदी कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता, परंतु इथे फटका फसलाय. आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये टीम गावदेवी वडगरला बसलाय. आणि फलंदाज जीत पाटील बॅक टू द पेव्हिलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. इथे 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी वडगर या संघाने फलकावरती धावा उभारल्यात त्या 5 बाद 33 धावा. धीरज तांदले षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती धीरज तांदले आणि स्ट्रायकिंग एंडला अविनाश. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. पहिला चेंडू लॅक ऑफ पेस, अगदी गतीमध्ये परिवर्तन, फटका फसला मिड विकेटला, शतरक्षक टिपलाय झेल. बिग विकेट अविनाश बॅक टू द पेव्हिलियन. मोठी विकेट अगदी पहिल्या चेंडूवरती मिळवली गोलंदाजाने. फलंदाज बाद. मोठी विकेट, स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. पहिला चेंडू फेस करत असताना अविनाशने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला टिपलाय चांगला झेल. शतरक्षक त्या ठिकाणी होता. विवेक चांगला झेल त्याने टिपलाय. अगदी पहिला तर विवेकच्या गोलंदाजीवर बंटीनं झेल टिपलाय. या मॅचमध्ये अविनाशला बाद केलाय. हा स्लॉगवरचं षटक आहे, या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. धीरजचा हा चेंडू अगदी पाहिला तर लॉंग ऑफला खेळले. शतरक्षक आहेत पुढे आलेत आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. फक्त चेंडूला अगदी ढकललं होतं, परंतु चेंडू हवेत होता. शतरक्षक आलेत पुढे आणि त्यांनी टिपलाय झेल. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करतोय धीरज तांदले. चांगली गोलंदाजी स्लॉगवरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली, ऑन साईडला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज तयार नाही आहेत, फक्त सिंगल घेतली आहे या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय साहिलनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही आहे या मॅचमध्ये, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती त्या 2 मोठे फटके खेळावेच लागतील. एक सन्मानजनक टोटल उभारावा लागेल, कारण गावदेवी वडगड संघाची गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे सन्मानजनक टोटल देखील या टीमला उभारावा लागेल या मॅचमध्ये. धीरज तांदले राईट आर्म ओव्हर द विकेटनं साहिलच्या विरोधात.
इथे देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, पंचांकडे पाहिलाय आणि यस इट इज अ वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अगदी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, वैविध्यपूर्ण विविधता दाखवण्याचा प्रयत्न धीरजदा तांदलेने जरूर केला, परंतु दिशा अगदी खराब होती. लेन चांगली होती परंतु दिशा खराब होती या चेंडूची. धीरज तांदले बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील फुल टॉस बॉल आणि या चेंडूला अगदी सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. कड्यावर अजून एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. टीम गावदेवी वडगडसाठी साहिल चांगली बॅटिंग करतोय. चांगला फटका त्यांनी सजवलाय मागच्या चेंडूवरती. धीरज तांदले यावेळेस देखील बॅकफुटला गेले होते, तदनंतर चेंडूला अगदी खेळलेत ऑन साईडला. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचतेत. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न साहिलनं केलाय आणि ते 2 धावा साहिलला मिळाल्या. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय आणि ते 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने या 3 धावा ज्या फलंदाजानं बनवल्या, या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. इथे 45 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. टीम NR बोरपाडा या टीमला हा सामना देखील रंगेल, कारण गावदेवी वडगड संघाची गोलंदाजी चांगली आहे. अगदी 45 धावा इथे त्यांना डिपेंड करायच्या आहेत टीम NR बोरपाड्याच्या विरोधात. आज सामन्यामध्ये देखील आपल्याला चुरस पाहायला मिळेल, या सामन्यामध्ये देखील आपल्याला रंगत पाहायला मिळेल. आज सामना देखील अगदी आपल्याला सजताना पाहायला मिळेल. तर नक्की टॉस केला जाईल. विजय मात्रे कोणगाव GCA उपाध्यक्ष राम भोईर. तर नक्कीच टॉस करण्यासाठी अगदी पहिला तर माजी सरपंच आदरणीय सन्माननीय रामजी भोईर साहेबांना विनंती करते. तदनंतर GCAचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी म्हात्रे दादा यांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जो नांदुरकी आणि चौटा हिरवा मानकोली या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. येवनी दिवा गावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय रामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते, तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष विजयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला जू नांदुरकी आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत चौटा हिरवा मानकोली या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. आमचे प्रमुख अतिथी आम्हाला जॉईन झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय 2 संघांमध्ये. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय जू नांदुरकी या संघाने. मान्यवरांना विनंती करतोय कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. जू नांदुरकी संघ GCAची आपण स्पर्धा खेळतोय, अध्यक्ष चषक, चॅम्पियन ट्रॉफी. एकंदरीत सर्वप्रथम प्रश्न असेल, आयोजन कसं वाटतं आणि नव्यानच नियुक्ती केलेले आपले विद्यमान अध्यक्ष अर्थातच केतन दादा तरे, कसं वाटतं तुम्हाला आयोजन? काय म्हणणार आहे आयोजनाविषयी? आयोजन खूपच सुंदर आहे आणि इथे या ग्राउंडवर खेळायला सुद्धा मजा आहे. टॉस जिंकला, टॉस फार महत्वाचा होता आणि समोर चौटा हिरवा मानकोली याच परिसरातील एक बलाढ्य संघ आहे. काय निर्णय असेल तुमचा टॉस जिंकल्यानंतर? आम्ही फलंदाजी करू. तर नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे, अगदी फलंदाजांना नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी आहे, त्यामुळे तुम्ही फलंदाजी करणार आहात. परंतु फलंदाजी करत असताना किती धावा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल या मैदानावर? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुमच्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक असेल. या ठिकाणी चौथा हिरवा मानकोली संघाचे खेळाडू आहेत. अगदी तुम्ही या ठिकाणी टॉस हरलाय, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फलंदाजी केली असते. इथे अगदी मनासारखं झालंय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. टॉस जिंकलाय जू नांदुरकी संघानं आणि प्रथम मात्र फलंदाजी स्वीकारली आहे आणि इथे जर पाहिलं तर चौथा हिरवा मानकोली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. चला विनंती असेल वडघर संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू सो मच निशांतजी पाटील.
भरपूर चांगलं समालोचन ऐकायला मिळालं निशांजी पाटील यांचं. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2024 मध्ये जे लक्ष इथनं ठेवलं गेलं, पहिल्या सत्रामध्ये 44 बनवला गेला, 45 धावांचं लक्ष, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतीक आणि बिंदास मैदानाच्या आतमध्ये येतो. पहिलं षटक वडघर का टायगर याला म्हटलं जातं. जीत पाटील तयार होतो. आता कशा प्रकारे अशी गोलंदाजी इथनं होईल. 45 धावांचं लक्ष. सरळ फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल आणि खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं. सलामीची जोडी बिंदास असते आणि त्याच्या समोर प्रतीक आणि प्रतीक आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष 45 धावांचं. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या फेरीतील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतो. येस, स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक आणि पहिलं षटक जीत पाटील तयार होतो. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल जीत चालू फुल टॉस होता. आडवा बाटने फटका खेळलेत. डीप मिड विकेट वरनं अगदी खेळाडू वेगाने पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथं घेतली जाईल आणि सिंगल रनच्या मदतीने ऑफ द मार्क होतो प्रतीक. लक्ष 45 धाब्यांचं आहे. बिंदास असल्याने प्रतीकची ही जोडी. 2 विस्फोटक फलंदाज सलामीला आलेत आणि त्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत, कारण क्वालिटी बॅटर्स आहेत. बट त्याप्रमाणे आता फलंदाजी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का? या 45 धाब्यांच्या चेजमध्ये आता कशा प्रकारे लढाई लढली जाईल येणार बोरपाडा संघाच्या माध्यमातून. पुढचा बघा आता लसने स्ट्रायकिंग एंडवरती. बिंदासाठी बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केला, गॅप घेतला, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आता पाठलाग तर करतायत आणि शेवटच्या चरणावरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत दरम्यान 2 धाबा देखील पूर्ण झाला. धावफलक 2 धाबांच्या मदतीने आता 3 वरती. या मॅचमध्ये बघा 45 धावांच्या चेसमध्ये ओपनिंग पेअरवरती भरपूर काही निर्भर आहे, कारण 2 क्वालिटी बॅटर आहेत. मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. बट त्या क्षमतेनुसार आता खेळ किती चांगलं होईल ते देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल फुलर लेन टाकलाय. आडवा बाटने स्ट्रोक खेळलेत बट लॉंग ऑनला दर्शन असतील. एक सिंगलच मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. जीतला देखील माहिती आहे की विकेट्स इथनं काढावे लागणार आहेत, कारण ही जी जोडी आहे या जोडीला जर तोडलं नाही तर त्यानंतर 45 डिफेंड करणं तितकंच कठीण होऊन जाईल. मग जीतचं एक षटक, त्यानंतर एक षटक आपल्याला दर्शन पाटील देखील टाकताना दिसतील. त्या अनुषंगाने कुठे ना कुठे आता गेम प्लॅन डाव पैजे रचले गेले तर पूर्णपणे एक्झिक्यूट करावे लागतील. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. गतीवरती नियंत्रण, अनुशासन, त्याच्यावरती परफेक्ट लाईन अँड लेंथ या पहिल्या षटकामध्ये जीत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चेंडूंच्या या खेळामध्ये फक्त 5 धावा गेल्या. एक चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये वडघर संघाची. ही गोष्ट इम्पॉर्टंट होती, कारण 45 डिफेंड करत असताना पहिलं षटक इम्पॉर्टंट होतं आणि आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये इन कंट्रोल टीम वडघर. बिंदासाठी बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. ताकद आहे या स्ट्रोक मध्ये. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होऊन हा पहिला धमाका या डावामधला बिंदासच्या बॅट मधनं हा धमाकेदार षटकार. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा जर इतिहास तुम्ही उचलून बघितला ना तर पॉवरफुल बॅटर्सच्या लिस्टमध्ये बिंदास लसने हे नाव देखील नेहमी आम्ही घेऊ, कारण एक क्वालिटी बॅटर, मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता. फुल टॉस टाकला. लास्ट बॉलवरती लेंथ डिलिव्हरी होती, त्याला डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलं होतं. पण यावेळेस फुल टॉस बॉल सरळ थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा धमाका बिंदासच्या बॅटमधनं तडाखा सिक्सर.
पहिले 4 चेंडू फक्त 5 आणि त्यानंतर शेवटचे 2 चेंडू गेल्या 12, म्हणजे एका षटकामध्ये आला 17, म्हणजे येणारे आता 18 चेंडू या मॅचमध्ये जे समीकरण उरलंय जिंकण्यासाठी अजून देखील 28 धाब्यांची आवश्यकता. दर्शन पाटील आले दुसऱ्या षटकामध्ये. आता विकेटची आवश्यकता आहे, अजून देखील 28 धाब्यांची आवश्यकता इथनं असेल येणार बोरपाडा संघाला. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. वडघर टीम 18 मध्ये 28. दर्शन पाटील ओव्हर द विकेट. दर्शनचा पहिलाच फुल टॉस आणि लॉफ्ट स्ट्रोक, ताकद या स्ट्रोक मध्ये, फ्लॅट बॅट स्ट्रोक, स्वागत केलं षटकाराने. आपण बघितलं पहिलाच बॉल फुल टॉस. दर्शन पाटील विकेटची आवश्यकता होती, बट सुरुवात अतिशय खराब राहिली. धावफलक आता 23. धीम्या गतीचा बॉल होता, लाईन दरम्यान इथनं पाहावे लागेल. सिंगल साठी परतले डायरेक्ट हिट, काम तमाम. वाईट जरूर आहे, बट वाईट पेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट रनआउटच्या स्वरूपामध्ये बिंदास लसनेला जावं लागेल वापस पहिला, आणि हा मोठा धक्का येणार बोरपाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज पाठवायचा आहे, तो बरीच विनंती असेल टीम बोरपाडा. नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये येतो. रवी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येतो फलंदाजी करण्यासाठी. क्रमांक 3 वरती अतिशय अनलकीली बिंदास बाद झाले, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये. बघा, पण जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळवून दिली बिंदास लसण्याने, कारण 24 धावा धावफलकावरती आहेत अवघ्या 7 चेंडूंच्या या खेळामध्ये, आणि असून देखील हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 21 धाब्यांची आवश्यकता. चला थोडी घाई करा, कारण यानंतर देखील मॅचेस पेंडिंग आहेत. सो विनंती असेल दोन्ही टीम्स, बघा जेव्हा विकेट जाते तेव्हा नवीन फलंदाजांना देखील प्लीज लवकर मैदानाच्या आतमध्ये या. एकवीस धाब्यांची आवश्यकता आहे. एकवीस धाब्यांची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती. विकेट्स इथनं काढावे लागणार आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी इथनं करावी लागणार आहे वडघर संघाला, तेव्हा जाऊन या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. फुलर लेंथ होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा फटका फिल्डर पोहोचलेत, आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा अप्रतिम झेल साहिलने पकडलाय. आणखीन एक धक्का इथनं लागतो मैदानाच्या आतमध्ये. टीम येणार बोरपाडा क्रिकेट संघाला, आणि खऱ्या अर्थाने ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे टीम वडघरला. फलंदाज बाद. दुसरा धक्का. जाता आता क्रमांक 4 वरती येतो. मग हाच तो मोमेंट आता असू शकतो वडघर संघासाठी मॅच मध्ये कमबॅक करण्याचा. 2 विकेट, त्यामध्ये देखील एक लकीली विकेट, बिंदास लसण्याची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली. आता ही संधी आहे, या संधीचं सोनं आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतील, की जी सुरुवात राहिली या मॅच मध्ये या डावामध्ये, त्या सुरुवातीच्या जोरावरती टीम येणार बोरपाडा इथं मॅच जिंकेल का? भरपूर सारे प्रश्न, या प्रश्नांची उत्तरे दरम्यान येणारे चेंडू आपल्याला देऊन जातील. पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती आता राकेश जाधव.
राकेश हा बॉल स्वतःच्या गडीला बघा. लाईन अँड लेंथ जर आपण बघितली तर फुलर लेन डिलिव्हरीज टाकल्या जातात. रिस्क घेतोय दर्शन, त्याला देखील माहिती आहे की या मॅच मध्ये पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, विकेट्स घ्यावे लागतील आणि त्यासाठी तो अटेम्प्ट करतो. एक सिंगल इथनं आली, धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने 25 वरती, म्हणजे इथनं देखील हा सामना जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक तांदले असेल, ज्याच्या बॅटमधनं आपण एक षटकार देखील बघितला. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल होता, अपील देखील इथं सुरू आहे, बट अगदी जर आपण बघितलं गेलं ना तर नकारलं गेलं. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. पहिले 4 चेंडू आतापर्यंत आपण बघितले या षटकामध्ये, तर पहिल्या 4 चेंडूंवरती आतापर्यंत 8च धावा खर्च झाला. अजून देखील 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक. पुढचा बॉल दर्शन धीम्या गतीने बॉल टाकला. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. ही गोष्ट महत्वाची होती. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर दर्शन पाटीलचा हा कमबॅक अगदी फार मॅटर करत होता वडघर संघासाठी आणि तो कमबॅक त्याने करून दाखवला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापस आता आणून ठेवलं वडघर संघाला, कारण अजून देखील 20 धाब्यांची आवश्यकता उर्वरित 13 चेंडूंवरती. आणि दरम्यान लाईन आता पाहावी लागेल एक्झॅक्टली घडलं काय. येस, डाऊन द लेग साइड प्लस विकेट किपरची मिसफील्ड, तशा जोरावरती एक आणखीन एक एक्स्ट्रा, म्हणजे टोटल या 2 धावा असतील, म्हणजे आता 13 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता. कुठे ना कुठे या मोमेंटवरती अगदी पायांवरती बॉल टाकण्याचा हा प्रयत्न थोडा चुकीचा ठरला. कदाचित ऑफ स्टंप मिडल स्टंपवरती अगदी बॉल टाकू शकले असते, बट अगदी पायांवरती बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. लाईन थोडी खराब पाहायला मिळाली. अतिरिक्त रन प्लस 22च्या स्वरूपामध्ये सिंगल. स्विचिट खेळायचा होता, चांगली फिल्डिंग. हेच एफर्ट्स दाखवायचे आहेत. डायरेक्ट हिट आला, अपील केली गेली. थर्ड अंपायरची मागणी. क्लोज तर आहे, क्लोज तर आहे, चेक करावं लागेल. थर्ड अंपायर आपण त्वरित पोहोचा. थर्ड अंपायर लवकर पोहोचायचं आहे. राजेंद्रजी पाटील सर चेक केलं आता जाईल, कारण ही विकेट देखील इम्पॉर्टंट आहे. बिंदासची विकेट देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये आली. आता प्रतीकची विकेट देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये येईल का बघा. टोटल सध्याच्या घडीला रेम्पा सिग्नल्स OUT आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 महत्वपूर्ण बॅटर डगआउट मध्ये. याच्या मिस्टेक्स आता घडलेल्या आहेत ना रनिंग बिटवीन द विकेट मध्ये, किती महाग ठरतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये रन्स बनवला गेला 27. व्यासपीठावरती आमचे तमाम लाडके मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. सर्वप्रथम शुभ सन्मान करूया आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेला लाभली असे माझे सरपंच केवणी दिवे, आणि अर्थात ज्यांच्या माध्यमातून गतवर्षी आम्ही KDK केवणी दिवे कोपर ही प्रीमियर लीग देखील बघितली असे सन्माननीय रामदादा भोईर साहेबांचं शुभ सन्मान केले जाणार आहे. मी केतन दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला केवणी दिवे विभागामध्ये क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये ज्यांचं योगदान नेहमीच राहतं, KDK ज्यांच्या विद्यमानाने गतवर्षी आम्ही बघितली असे सन्माननीय रामदादा भोईर साहेबांचा शुभ सन्मान केतन दादांच्या शुभ हस्ते केला जातो. मायेची शाल पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान त्यानंतर शुभ सन्मान करूया. त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय विजय दादांचा देखील शुभ सन्मान केले जाणार आहे. आणि मी विनंती करतो सन्माननीय अध्यक्ष साहेबांना की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. हा सन्मान आपण पाहतात अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते उपाध्यक्ष साहेबांचा हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दादांची देखील आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये, असा पहिला दिवस या स्पर्धेमधला, आणि दादांचा हा शुभ सन्मान केला गेला. त्यानंतर एक डॅशिंग पर्सनॅलिटी त्याचप्रमाणे युवा उद्योजक रक्षक दादा म्हात्रे दादांचा देखील सन्मान इथं केला जाणार आहे. केतन दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे.
पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया आणि मॅच खऱ्या अर्थाने इथनं बनवली लास्ट ओव्हरमध्ये दर्शनने आणि या षटकामध्ये आतापर्यंत रोहित देखील त्याच्या पावलांवरती पाऊल टाकून चांगली गोलंदाजी करतोय. कारण धावफलक आता 29 म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी असून देखील 16 धावांची आवश्यकता. चला थोडं फास्ट केला विनंती असेल, जास्त वेळ खर्च होतो विनंती असेल. टीम वडगर 16 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडू या मॅचमध्ये. पुढचा बॉल फुलर लेंथ होता, पायांवरती टाकलाय, फिल्डर उपस्थित दर्शन आहेत, मिस्टेक होणार नाहीये. काय पलटवार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये वडगर संघाने केलाय. जिथनं बिंदास आणि कुठे ना कुठे प्रतीक्षेची सुरुवात होती असं वाटलं की 45 धावा सहजासहजी चेज होतील, बट त्या चेजिंग मध्ये पाहायला मिळाला वडगर संघाचा कमबॅक केला. आणखीन एक धक्का या क्रुशियल मोमेंट वरती टीम NR बोरपाडा संघाला फलंदाज बाद. कारण जिथनं बघा दर्शनने कमबॅक केला त्यानंतर या षटकामध्ये देखील बघा प्रत्येकी गोष्ट योग्य ठरत आहे वडगर संघासाठी. आता मॅचमध्ये इक्वेशन 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. लढाई तर इथनं सुरू आहे, प्रयत्न देखील सुरू आहेत खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये बघा. आणि महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी देखील सांगितलं होतं की आयुष्याच्या या रणभूमीमध्ये कर्म करणं आपल्या हातामध्ये आहे, पण त्या कर्माचं उचित फल नियती आपल्याला नक्कीच देते. आणि सध्याच्या घडीला दोन्ही संघांच्या हातामध्ये प्रयत्न करणं आहे आणि प्रयत्न जो चांगलं करेल, जो संघर्ष चांगला करेल तो इथं मॅच जिंकेल. दर्शन प्रयत्न तर चांगले केले, बट दर्शनचे प्रयत्न देखील कमी पडतील. हा फटका दमदार होता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला आणि स्वतः गोलंदाज पोहोचतात. चांगली फिल्डिंग राहिली आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये रन्स बनवला गेला. इथनं 36 म्हणजे येणारे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, थांबायचं नाहीये. वडगर संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे आणि या स्पर्धेचा इम्पॉर्टंट नियम चेसिंग कंपल्सरी. वडगर संघ आम्हाला सूचना येतात आयोजकांच्या माध्यमातून नो कॉन्फरन्स मीटिंग, सो दॅट्स वाय फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या कारण यानंतर देखील बघा सामने बाकी आहेत. यानंतर जुनांदुर्की संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे चौथा हिरवा स्पोर्ट्स मानखोली सोबत. त्यानंतरचा जो शेड्यूल असेल त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज संजोग तयार होतो.
6 मध्ये 9. पहिले 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील, कारण जर पहिल्या 3 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री जर नाही आली तर या मॅचमध्ये अंतिम चरणापर्यंत आपल्याला लढाई पाहायला मिळेल. बट जर पहिल्या 3 चेंडूंवरती एखादी बाउंड्री आली तर हे समीकरण थोडे सोपं होऊन जाईल. 6 मध्ये 9 अंतिम षटक. पहिलाच बॉल पायांवरती टाकला, हेलिकॉप्टर लॉन्च केला आणि लँडिंग होईल गाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा रोहितच्या अगेन षटकार आला तेव्हा देखील मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की या क्षणावरती कुठे ना कुठे बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरीज टाकणं जास्त गरजेचं असं कंपेअर टू फुल लाईन डिलिव्हरीज. कारण रोहितला देखील जो षटकार आला तो फुल लेंथ डिलिव्हरीवरती आला होता आणि हा सिक्सर देखील जर आपण बघितला तर पायांवरती फुल लेंथ डिलिव्हरी होती. लाईन थोडी चेंज करावी लागेल, लाईन थोडी आता मागे खेचावी लागेल. 5 मध्ये आता 3. धीम्या गतीने बॉल टाकला, फिल्डर आता पॉईंटशी पोहोचतात. कदाचित जर पहिला बॉल पासून जर हा गेम प्लॅन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न असताना तर या मॅचमध्ये अजून देखील लढाई कायम असते. 4 चेंडू आता फक्त 2 धावेंची आवश्यकता. बघा डेथ ओव्हर्समध्ये फुल लेंथ डिलिव्हरी टाकणं हा सर्वात खराब ऑप्शन आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये देखील तेच घडलं, या ओव्हरमध्ये देखील तेच घडलं. अडबा बाटने फटका खेळलेत आणि फिल्डर आता वेगाने पोहोचतात. सिंगल कंप्लीट. दुसरी साठी परतणार का, शेवटच्या मोमेंटला नकारलं. आता 3 चेंडू आणि इथनं आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 1 धावेची. बघा यानंतर देखील टॉस कंप्लीट झाला आणि तामाचा टॉस जिंकला होता. झुलानदुर्गी संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आणि दरम्यान जर आपण इथनं बघितलं डायरेक्ट हिट 2 मध्ये 1. क्या बात आहे. अजून देखील मॅच बाकी आहे आणि स्पर्धेचा नियम मित्रांनो विसरू नका, चेसिंग कंपल्सरी आहे. जर येणारे 2 चेंडू निर्धाव जर आले तर हा सामना वडगर संघ जिंकेल. कारण बघा या इक्वेशनवरनं आठवलं की नुकतीच स्पर्धा कंप्लीट झाली होती सोनालीच्या क्रीडांगणावरती. बापगाव विपक्ष चौधरपाडा ती फायनल होती. 3 मध्ये 1 धावेची आवश्यकता असताना 3 डॉट बॉल आले आणि ती फायनल मॅच ती स्पर्धा जिंकली चौधरपाडा संघाने. क्रिकेट आहे मित्रांनो, ते म्हटलं जातं ना की ईच अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. कारण जर आपण इम्पॉसिबलला जरी नीट बघितलं ना त्याच्यामध्ये आय एम पॉसिबल दडलेला असतो. तुमची जिद्द, तुमची हिंमत ठरवते की तुम्ही क्रिकेटमध्ये किती पुढे जाल. आता 2 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. बघा जास्त वेळ खर्च होतो वडगर संघ. वारंवार सूचना देणं देखील आम्हाला योग्य वाटत नाहीये, बट मॅचेस बाकी आहेत त्या अनुषंगाने आम्ही देखील सूचना देतोय. 2 मध्ये 1. खऱ्या अर्थाने हा जर डॉट बॉल आला तर आणखी मजा येईल, बट फलंदाज नक्कीच विचार करतील की याच बॉलवरती मॅच संपवायची आहे. भरपूर साऱ्या गोष्टी अजून देखील साध्य होऊ शकतात. इथनं बोरपाडा संघ जिंकू देखील शकते, वडगर टीम देखील जिंकू शकते. अजून देखील दोन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. 2 मध्ये 1. लढाई फार चांगली केली. स्पेशली दर्शन पाटीलचा मी उल्लेख करेन. रोहित पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली, बट संजोग पहिला बॉल सिक्सर आला. तिथनं कुठे समीकरण थोडंसं चेंज झालं. 2 मध्ये 1 अपील आणि लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आणि हा सामना समाप्त. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये NR बोरपाडा क्रिकेट संघाने. सो अभिनंदन टीम NR बोरपाडा अँड हार्ड लक टीम वडगर. चला पुढचा सामना